नमस्कार. हिरावेल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे काय, म्हणजेच निफ्टी बीज आणि गोल्ड बीज काय असतं, त्याच्यामध्ये आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने करू शकतो, त्याचे फायदे काय आणि तोटे काय, आणि ह्या इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने आपल्या डीमॅट अकाउंटमधून कराव्या लागतात, ह्या गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपणा सर्वांना माहित आहे की नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे दोन आपल्या भारतामधले स्टॉक एक्सचेंजेस आहेत जिथे कंपन्यांचे शेअर्स खरेदी विक्री होतात. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये ज्या सर्व कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्यांमधून टॉपच्या 50 कंपन्यांचा जो इंडेक्स बनवण्यात आला, त्या इंडेक्सचं नाव आहे मित्रांनो निफ्टी 50. परंतु या निफ्टी 50च्या प्रत्येक कंपन्यांचे शेअर्स आपण खरेदी करू शकत नाही, किंवा करायचे म्हटले तरी आपल्याला जास्त कॅपिटल अमाऊंट रिक्वायर्ड आहे. तर मग त्यासाठी जो आपल्याकडे पर्यायी मार्ग आहे तो मित्रांनो आहे निफ्टी बीज. निफ्टी बीज हा एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे निपॉन इंडिया या फंड हाऊसचा, किंवा तत्सम बाकीचेही फंड हाऊसेस आहेत ते सुद्धा प्रोव्हाइड करतात. आता आपण समजून घेऊया हे निफ्टी बीज ॲक्च्युअल काय आहे आणि कसे काम करते. तर निफ्टी 50चा इंडेक्स ज्याप्रमाणे वर खाली गेल्यानंतर निफ्टी बीज हे सुद्धा सेम त्यालाच पॅरलली वरती किंवा खाली जात असते. म्हणजे ज्यावेळेला निफ्टी 50चा इंडेक्स वरती जातो त्यावेळेला तत्सम निफ्टी बीज हे वर जात असते आणि आपण प्रॉफिटेबल बनतो. सेम पद्धतीवरती ज्यावेळेला निफ्टी 50 खाली येते त्यावेळेला आपला निफ्टी बीज सुद्धा खाली येतो. आता ह्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहित असेल की पाठीमागील हिस्टॉरिकल डेटा पाहता निफ्टी 50चा हा ॲव्हरेजली रिटर्न पाठीमागील 5 वर्षामध्ये, 7 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये हा साधारणपणे टेंटेटिव्हली 14% आसपास आहे. ह्याचाच अर्थ आहे की जर आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करत गेलो असतो निफ्टी बीज मध्ये पाठीमागील 5 वर्ष, 7 वर्ष किंवा 10 वर्ष, तर आपल्याला तिथे सुद्धा साधारणपणे 14%चा आपल्याला वार्षिक परतावा हा आपल्याला मिळू शकला असता. हाच बेस घेऊन हिथून पुढे सुद्धा आपणा सर्वांना माहित आहे की स्टॉक मार्केट हे हळूहळू का होईना वर जाणार आहे. भले आता जरी ते बेरिश असेल, आज जरी त्याची व्हॅल्यू खाली आली असेल, तरी सुद्धा ज्याला भविष्यात निफ्टी 50 वाढेल, ज्यावेळेला हाच निफ्टी 50 26,000, 28,000, 30,000च्या दिशेने मार्गक्रमण करेल, त्याच वेळेला हे जे निफ्टी बीज आहे ते सुद्धा वरती वाढेल आणि त्याचा आपल्याला बेनिफिट होणार आहे. आता पुढचा मुद्दा येतो की हे इंट्राडे मध्ये तर पॉसिबल नाही आहे, किंवा इंट्राडे मध्ये ह्याचा फायदा सुद्धा आपल्याला जास्त होणार नाही. तर ह्याचा फायदा आपल्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये नक्कीच होऊ शकतो मित्रांनो. सो आता आपल्याला हे बाय कसं करायचं आहे, तर ह्या बाय करण्यासाठी आपल्याला डीमॅट अकाउंटची आवश्यकता आहे. हे आपण आपल्या ब्रोकरच्या डीमॅट अकाउंटमधून बाय करू शकतो. ह्यासाठी आपल्याकडे जर एक्झिस्टिंग डीमॅट अकाउंट असेल तर तुम्ही त्या अकाउंटवरून डायरेक्टली जसं आपण एखादा स्टॉक सर्च करतो वॉचलिस्टमध्ये, त्या पद्धतीने तुम्ही निफ्टी बीज टाईप करून सर्च करून त्याला ऍड करून तुम्ही त्याला बाय करू शकता डिलिव्हरीमध्ये. एक क्वांटिटी जरी बाय करायची म्हटली तरी त्याचा साधारणपणे टेंटेटिव्ह रेट आज 240, 245, 250च्या घरामध्ये आहे. तर एक निफ्टी बीज तुम्ही बाय करू शकता पर मंथ किंवा अगदी पर डे नुसार तुमच्या इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटीनुसार. आता ह्याचा बेनिफिट काय, ज्यावेळेला निफ्टी वाढेल त्यावेळेला तुमचं निफ्टी बीज वाढेल आणि तुमची प्रपोर्शनेट ग्रोथ होईल किंवा डिग्रोथ सुद्धा होईल जसं निफ्टी खाली येईल त्यानुसार. आता ह्याला जो दुसरा अल्टरनेटिव्ह मार्ग आहे मित्रांनो, जसं हे झालं इक्विटी इन्व्हेस्टमेंट, आणि दुसरी आपण इन्व्हेस्टमेंट मित्रांनो ज्याला आपण म्हणतो ती डेप्थ इन्व्हेस्टमेंट, ज्याच्यामध्ये लोकांना मोस्टली गोल्ड प्रेफर करतात. आता गोल्ड प्रेफर करण्यामागचं जे कारण आहे मित्रांनो, ते एकच कारण आहे की आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या आई वडिलांनी आपल्याला सांगितलं की पाठीमागील काही वर्षापासून गोल्डचा दर हा कंटिन्युअस सातत्याने वाढत आलेला आहे, किंवा आपण सुद्धा पाहिलेला आहे. आणि गोल्डमध्ये सुद्धा जवळपास वर्षाला 9-10% आपल्याला रिटर्न हे पास्ट हिस्टॉरिकल डेटानुसार मिळालेले आहे. परंतु आज जर फिजिकल गोल्ड घ्यायचं म्हटलं तर 10 ग्रॅम आज गोल्ड आपण शॉपमधून फिजिकली घ्यायचं म्हटलं तर त्यासाठी आपल्याला 80-90 हजार रुपये लागतात, आणि ते एक रकमी जर आपल्याकडे नसतील तर आपण गोल्ड बाय करू शकत नाही. मग त्यासाठी जो अल्टरनेट वे आहे तो आहे गोल्ड बीज. हा म्हणजे जसं तिकडे निफ्टी 50ला अलाइन निफ्टी बीज आहे तसं इकडे गोल्डला अलाइन गोल्ड बीज आहे. ते सुद्धा आपण आपल्या डीमॅट अकाउंट वरून बाय करू शकतो. सेम प्रोसेस आहे, वॉचलिस्ट मध्ये जायचं आपल्या ब्रोकरच्या अकाउंट मध्ये आणि तिथे गोल्ड बीज टाईप करायचं. गोल्ड बीज टाईप केलं की तिथून आपल्याला गोल्ड बीज आपल्याला डिलिव्हरीमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण बाय करू शकतो, ज्याचा टेंटेटिव्हली दर 70-75च्या रेंजमध्ये आता चालू आहे.
गोल्ड जशा पद्धतीने वर जाईल तशा पद्धतीने गोल्ड बीज वर जातं आणि गोल्ड जशा पद्धतीने खाली येतं तसं गोल्ड बीज खाली येतं. आता ह्याचा बेनिफिट काय? ज्याला आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करतो त्याला इक्विटीमध्ये निफ्टी बीज आणि डेपमध्ये गोल्ड बीज याचा पॅरलल जर आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ऍडिशनल करत गेलो किंवा ऍडिशन करत गेलो, दर महिन्याला दर दिवसाला आपण काही इन्व्हेस्टमेंट करत गेलो तर लॉंग टर्म मध्ये नक्कीच आपल्याला ह्याचा एक चांगला बेनिफिट मिळू शकतो पास्ट हिस्टॉरिकल रिटर्न्सवर. आता जर तुमच्याकडे डीमॅट अकाउंट नसेल तर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये डीमॅट अकाउंट ओपनिंगच्या फ्री ऑफ कॉस्टच्या लिंक दिलेल्या आहे. तुम्ही नक्की डीमॅट अकाउंट ओपन करून निफ्टी बीज आणि गोल्ड बीज ह्या इन्व्हेस्टमेंट असेटचा आपल्या भविष्याच्या तरतुदीसाठी, आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगसाठी, आपल्या पोर्टफोलिओमध्ये ह्याचा इन्क्लूड करून भविष्यामध्ये चांगले रिटर्न ह्याच्यामधून कमवू शकता. आपणा सर्वांना माहित आहे की इन्व्हेस्टमेंट इन स्टॉक मार्केट इज सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क. नक्कीच हे मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचा एक सल्ला देतोय, परंतु आपण इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेणं गरजेचं आहे. ह्या सोबतच आपला ह्या हिरावेल्थ या यूट्यूब चॅनेलद्वारे आपण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ सादर करणार आहोत. तर पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण मोस्टली काही स्टॉकचे अनालिसिस करणार आहोत लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी. आणि आपल्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा आपण ह्या व्हिडिओची लिंक पाठवा, जेणेकरून ते सुद्धा ह्या व्हिडिओ थ्रू बघून निफ्टी बीज गोल्ड बीज मध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी प्रेफरन्स देऊ शकतात. धन्यवाद.